बातमी बुलढाण्यामधून आहे। बुलढाण्यामध्ये 10 लाखासाठी चक्क मुलानं आपल्या आईचं मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं आणि इतकंच नाही तर हे मृत्यू प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर त्याने आपल्या आईला रस्त्यावरती सोडून दिलं। हा सगळा प्रकार त्याच्या आईच्या लक्षात आला आणि त्यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठलं। मात्र त्यानंतर जे काही घडलेलं आहे ते पाहून तुम्हाला धक्का बसेल। पाहूयात हा रिपोर्ट। मृत व्यक्तीचे नाव कौसल्याबाई राजपूत। मृत व्यक्तीचे वय 56 वर्ष। हे मृत्यू प्रमाणपत्र आहे काठीच्या मदतीने चालत येणाऱ्या कौसल्याबाई राजपूत यांचं। तुम्हाला वाटेल कौसल्याबाई यांच्या निधनापूर्वीचे हे व्हिडिओ असतील, पण मंडळी तसं नाहीये। पोटच्या पोरानं 10 लाखांसाठी आईचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र बनवलं आणि आईला रस्त्यावर सोडून दिलं। पोराचे हे पराक्रम बघून खरंच मरण का नाही आलं असा प्रश्न कौसल्याबाई विचारतायत। कागदोपत्री मृत असलेल्या कौसल्याबाईंना आता आपण जिवंत आहोत हे दाखवण्यासाठी ही अशी धडपड करावी लागते। माझं नाव कौसल्याबाई कमलसिंग राजपूत। माझ्या मुलांनी माझा मकान होता, माझ्या मकानीकून मी एफडी केलेली होती बँकेत। माझ्या मुलांनी खोटं मृत्यूपत्र दाखल करून माझ्या नावाची एफडी मोडली आणि मी पोलीस तक्रारमध्ये जाऊन राहिली। 2 महिने झाले माझी तक्रार कोणी घेऊन नाही राहिला आणि मला जीवन जगायचा सहारा काहीच नाही। मुलगा प्रेमसिंहनं 5 ऑक्टोबर 2023 रोजी आईचं निधन झाल्याचं स्वयं घोषणापत्र तयार केलं। हे स्वयं घोषणापत्र 23 नोव्हेंबर 2023 ला बुलढाण्यातील जळगाव जामोद नगर परिषदेत दिलं। रितसर आईच्या मृत्यू प्रमाणपत्राचा फॉर्म भरून दिला। जळगाव जामोद नगर परिषदेत नोंद केल्यानंतर कुणीही पडताळणी न करता मृत्यू प्रमाणपत्र दिलं आणि याच मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे आईच्या खात्यावरील 10 लाख रुपये लंपास करून त्यांना पळ काढला। कौसल्याबाई यांना जेव्हा आपल्या मुलानं केलेली ही करामत कळली तेव्हा त्यांना धक्काच बसला। त्यांनी नगर परिषदेत स्वतःच्याच मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी स्वतःच्याच नावानं अर्ज करत पुन्हा नगर परिषदेनं हे प्रमाणपत्र त्यांना हयात असतानाही हातावर टेकवलं। आईच्या खात्यावरील रकमेसह पसार झालेल्या या लेकानं तिला वाऱ्यावर सोडल्यानं आता कौसल्याबाई एकाकी जीवन जगतायत आणि मुलाविरोधातच तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकाच्या फेऱ्या मारतायत। अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। या संदर्भातला खास रिपोर्ट पाहायचा आहे, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक।